रामकृष्ण हरी मित्रांनो, रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर ताकई, म्हणजेच जी प्रसिद्ध यात्रा आहे सासगाव ताकई यात्रा, जी दरवर्षी दिवाळीमध्ये अगदी 10 ते 12 दिवस असते आणि अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी ही सासगाव यात्रा। तर तेच हे मंदिर आहे। आज आपण आलेलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर धाकटी पंढरी याला असंही म्हणतात, जिथे संत तुकाराम महाराज अगदी मिरचीचा व्यापार करण्यासाठी याच गावामध्ये ताकई गावामध्ये यायचे, सासगावच्या यात्रेमध्ये यायचे आणि व्यापार करायचे, मिरची विकायचे, अशी आख्यायिका नक्कीच आहे। तीच धाकटी पंढरी जी आहे ती हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर धाकटी पंढरी ताकई, आणि अतिशय प्रशस्त मंदिर आहे। आपण आता तिथे जाणार आहोत आणि आपल्या सर्व वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना, तसेच जे महाराष्ट्रभर जे विठ्ठलाचे भक्त आहेत, विठ्ठल रुक्मिणीचे भक्त आहेत, पाईक आहेत, त्यांना सर्वांना हे ठिकाण माहिती आहे की माहीत नाही, परंतु आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार आहोत। ताकई जी हे गाव आहे हे खोपोली जी आहे, मुंबई पुणे हा जुना महामार्ग आहे, त्याच्यावरती अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती, अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती आतमध्ये खोपोलीतून इकडे आलं तर ताकई हे गाव आहे। आणि या ताकई गावाच्या तिथे नक्कीच विठ्ठल रुक्मिणी मंदिर धाकटी पंढरी अतिशय सुंदर मंदिर आहे, ते आपण आज जाणार आहोत। तिथे अगदी आज आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आज आपल्याला त्या मंदिरात नक्कीच पाहायला मिळेल। तर नक्की तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर जाऊया आपण आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर धाकटी पंढरी ताकई सासगाव खोपोलीमध्ये असणारे हे मंदिर। तर चला जाऊया। Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.